मला हा हवाय, जर मला हा नाही भेटला तर मी सर्वांचा जीव घेईन, सर्वांना मारून टाकेन. तर आपलं पहिलं हॉन्टेड एक्सपिरियन्स शेअर केलं आहे निकेतन पवार यांनी. तर जसं तुम्हाला माहिती आहे की आपण जे आजकाल तरुण पोरं आहोत त्यांना ट्रिप करायला खूप आवडतात, पिकनिकला जायला खूप आवडतं, ट्रॅव्हल करायला खूप आवडतं, वेकेशन्सला जायला. तर तसंच त्यांचा आणि त्यांच्या मित्रांचाही एक प्लॅन बनला की चला आपण कुठेतरी फिरायला जाऊ. आणि जसे आपण मोस्ट ऑफ मुंबईकर्स जेव्हा आपले प्लॅन बनतात तर ते एक ठिकाण कॉमन असतं, ते म्हणजे कोकण. तर निकेतने त्यांच्या मित्रांचा प्लॅन झाला की चला आपण कोकणला जाऊ, 1-2 दिवस राहू आणि परत रिटर्न येऊ. ठीक आहे. आणि ते लोक मुंबईकडून निघाले. संध्याकाळी निघाले 7-7:30च्या दरम्यान आणि मस्तपैकी ट्रिप जात होती, एन्जॉय करत होते. पिकनिक जशी आपली नॉर्मल असते तसे फुल एन्जॉयमेंटमध्ये ते लोक जात होते कोकणाच्या दिशेने. आणि आता जवळपास मुंबईपासून ते लोक बरेच लांब आले होते आणि बराच वेळ झाला होता, म्हणजे 10-10:30 वाजले होते. आणि ते लोक आता एका रस्त्यावर होते जिथे एकीकडे डोंगर आणि दुसरीकडे दरी, असं काहीतरी ते ठिकाण होतं. तर निकेतनचा मित्र, त्याचं नाव आपण घेऊ रोहन. तर रोहन जो ड्राईव्हही करत होता, तर त्याला अचानक भास झाला चालवता चालवता गाडी की त्याच्या नावाने कोणीतरी हाक मारली. म्हणजे रोहन 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 असं हाक मारून त्याला कोणतरी बोलवतं असं त्याला भास झाला. तो मध्येच दचकला आणि त्याने गाडीही थांबवली. पण त्याला असं वाटलं की मे बी त्याचं एक भास असेल आणि त्याच्या मनाचे खेळ असतील, म्हणून त्यांनी जास्त एवढं लक्ष दिलं नाही. आणि त्या लोकांना भूकही लागलेली, कारण आता बरेच 4-5 तास झालेले. म्हणून त्यांनी नाश्ता पाण्यासाठी, जेवणासाठी गाडी थांबवली अगदी थोडंच पुढे. ते लोक जेवले, पोट भरून जेवले. रोहननी त्याच्या मित्रांनाही सांगितलं की माझ्याबरोबर असं असं झालं. आणि ॲज युजल आपण जे यंग पोरं आहोत, जे तरुण पिढी आहोत, आपण आपल्या अंगात आहे खास की आपल्याला जिथे नाही जायचं आहे तिथे आपण सर्वात आधी जातो. म्हणून रोहन आणि त्याच्या मित्रांनी ठरवलं चल एकदा आपण जाऊन बघू की नक्की तिथे कोण होतं की तुला भास झाला. कारण तो रोड थोडाच मागे गेला होता. ते लोक त्या रोडवर परत जातात जस्ट टू चेकआउट की काय आहे. आणि तिथे ते लोक जेव्हा परत गाडी घेऊन जातात ना, परत एकदा त्यांना तसाच भास होतो की रोहन 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 ह्या नावाचं कोणतरी हाक मारतंय त्याला. आणि आता त्यांचे मनाचे खेळ नसतात, कारण आता ह्या चौघांना तो सेम आवाज ऐकू येत असतो. सर्वांना भीती वाटते, सर्व एकदम घाबरतात की भाई नक्की काय होतंय. आणि असं की दरीतून आवाज येतोय, असं कोण व्यक्ती समोर नाही आहे पण त्या दरीतून आवाज येतोय. रोहनही घाबरला ऑब्व्हियसली, कारण त्याच्या नावानेच कोणतरी त्याला हाक मारत होतं. तो आवाज देणारच होता की त्याच्या मित्रांनी थांबवलं त्याला की बाबा नको देऊ, ही जागा सेफ नाही आहे, नको देऊ, आपण परत जाऊ. आणि ते लोक रिटर्न परत गेले त्याच रस्त्याने जिथे त्यांना जायचं होतं, कोकणात. आणि पुढे जाऊन एक काका दिसले त्यांना त्याच सेम हॉटेलवर. आणि तिथे त्याने त्या काकांना विचारलं की काका आमच्याबरोबर असं काहीतरी झालं. आणि काका वयस्कर होते, म्हणजे 70-75 त्यांचं वय असेल. त्यांना विचारलं की काका आमच्याबरोबर असं असं ही घटना झाली. हे ऐकताच क्षणी काकाने एक प्रश्न विचारला की तुम्ही त्या हाकेला उत्तर तर नाही दिलं ना. ते ऐकून ते लोक बोलले नाही दिलं. मग ते बोलतात मग काका त्याच्या मागची एक पूर्ण घटना सांगतात की का असं झालं. तर काकांनी सांगितलं काही वर्षांपूर्वी कोकणातले काही चाकरमणी मुंबईकडे जात होते एका टेम्पोने. आणि तसं तुम्हाला माहिती आहे की तो रस्ता असा होता ना, एकीकडे दरी आणि दुसरीकडे डोंगर. तर माहिती नाही का त्या टेम्पोचा तोल गेला आणि सर्व लोक त्या दरीत पडले आणि सर्व लोकांचं तिथे दुःखद निधन झालं. पण त्यात एक गरोदर बाई होती त्या टेम्पोमध्ये, जी खाली न पडता रस्त्याच्या कोपऱ्याला पडली. तिला खूप इजा झाली होती, खूप मार लागलं होतं. आणि असं होतं की ती मृत्यूच्या दारात उभी होती. तिने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून तिच्या जीवनाची भीक मागितली, पण कोणीच तिला मदत नाही केली. शेवटी तिचा तिथेच दुःखद मृत्यू झाला. आणि तेव्हापासून असं म्हटलं जातं की जेव्हाही त्या रस्त्यावरून, त्या रोडवरून कोणतीही गाडी किंवा मनुष्य पास होतो, त्याला त्याच्याच नावाची हाक ऐकू येते. आणि जोही कोण त्या हाकेला उत्तर देतो, ती बाई त्याला त्याच्याबरोबरच घेऊन जातो आणि त्या माणसाचा तिथेच जागेवर मृत्यू होतो. तर हे ऐकून माझ्या अंगावर शहारा आलं आणि मला वाटलं बरं झालं त्या दिवशी रोहननी त्या हाकेला उत्तर नाही दिलं. हे असे बरेच किस्से होत असतात आणि हाकमारीचे तुम्ही बरेच किस्से ऐकले असतील. आणि आपल्या कोकणाकडे ही अशा घटना किंवा अशा गोष्टी बऱ्यापैकी पॉप्युलर आहेत. तर ही त्यापैकीच एक घटना होती जी निकेतनबरोबर झालेली. तर मित्रांनो, ही आपली पुढची स्टोरी आपल्याला पाठवली आहे प्रतीक पाटील यांनी. तर प्रतीक पाटील हा आरेमध्ये राहतो. आरेचा रहिवासी आहे, आरे कॉलनी. तर आरे कॉलनीमध्ये बरेच असे कॉलनीज आहेत, बरेच असे गावं आहेत, तर त्याचपैकी एकामध्ये तो राहतो. तर प्रतीकचं असं म्हणणं आहे की त्याच्या बाजूला, त्याच्या कॉलनीत एक दादा राहायचा, म्हणजे त्याचं आपण नाव घेऊया राहुल.
ठीक आहे. तर राहुल हा एक 25-26 वर्षाचा मुलगा होता, जो आरे कॉलनीमध्ये राहायचा आणि तो नोकरी करायचा, जॉबला जायचा. तो त्याची कंपनी भांडूपला असल्याकारणाने त्याला रोज बाईकनी ट्रॅव्हल करावं लागत असे. म्हणजे तो रोज कंपनी टू घर, घर टू ऑफिस, रोज रेग्युलरली तो बाईकनीच ट्रॅव्हल करायचा. ठीक आहे. आणि त्याच्या कंपनीत 2 शिफ्ट होते, एक डेची शिफ्ट आणि एक रात्रीची शिफ्ट. तर एक दिवशी काय झालं ना, की राहुलची सेकंड शिफ्ट होती, जी सुटणार असते 2:30 वाजता रात्री. राहुल जॉबला गेला नेहमीप्रमाणे, तिकडून 2:30-3च्या दरम्यान सुटला. तो नेहमीप्रमाणेच आपल्या बाईकनी मस्तपैकी येत होता, थकला होता, त्याला घरी जाऊन झोपायचं होतं आणि तो मस्तपैकी नेहमीप्रमाणे येतोय. तितक्यात तो आरे कॉलनी पोचला आणि त्याला समोर रस्त्यात एक बाई दिसली. म्हणजे अतिशय सुंदर बाई, म्हणजे ते बोलू शकतो आपण तिचे नशिले डोळे वगैरे ते काही, म्हणजे विचार कर, खूप सुंदर होती. आणि राहुल तिला बघून भावला. म्हणजे राहुलला ती प्रचंड आवडली आणि राहुलला असं वाटलं की थांबून विचारावं का तिला काही मदत हवी आहे, की तिला का अशी ती अशी उभी आहे रस्त्यावर. पण राहुलने असे बरेच असे किस्से घटना ऐकलेले, त्याच्यामुळे राहुलने ती थांबवली नाही गाडी आणि नेहमीप्रमाणे जात होता. पण राहुल तिला एका नजरेने बघत होता आणि त्याच वेळी त्या बाईने राहुलला तिच्या वशमध्ये केलं. आपण म्हणू शकतो की हिप्नोटाईज केलं, आपण इंग्रजीत बोलायला गेलो की राहुलला पूर्ण तिने स्वतःच्या कंट्रोलमध्ये आणलं. पण राहुलला असं काही जाणवलं नाही. राहुल नेहमीप्रमाणे बाईक चालवत चालवत पुढे गेला, घरी पोचला, जेवला आणि झोपून गेला. ठीक आहे, जसं तो रेग्युलरली करायचा. जेव्हा सकाळ झाली ना, तर राहुलच्या घरातले अक्षरशः घाबरले, कारण राहुलला कडकडून ताप भरला होता. म्हणजे तुम्ही बोलू शकताय की एकदम भरपूर ताप. राहुल डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरने त्याला सांगितलं, आज तू कामावर नको जाऊ, म्हणजे आराम कर. आणि राहुलने शेवटी तेच ठरवलं की आज मी घरात झोपून आराम करतो आणि कामावर त्यांनी रजा टाकली. राहुलचे दोन्ही आई वडील कामावर जात असे, तर ते सकाळी कामावर निघून गेले. राहुल घरी आराम करतो आणि त्याची लहान बहिणी शाळेत गेली. राहुल घरी एकटाच होता, झोपला होता. अचानक माहिती नाही कसं पण राहुलला जाग आली. राहुल उठला आणि राहुलने कपाटात ठेवलेली कात्री काढली आणि स्वतःच्याच पोटात खुपसली. सर्वीकडे अचानक एकदम रक्त 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 झालं. म्हणजे आणि हे ऐकून तुम्हाला नवल वाटेल की राहुलने तरीही त्याच्या तोंडून एक शब्द नाही काढला. तो असाच रक्तात पडून राहिला आणि बेशुद्ध झाला. जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा त्याची बहीण शाळेतून रिटर्न आली. ती येऊन बघते तर पूर्ण घरात रक्त 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 सर्वीकडे पसरले. अचानक सर्व शेजारचे पाजारचे गोळा झाले आणि बघायला लागले, हे बाबा हे काय केलं. सर्वांना असं वाटलं की हा आत्महत्याचा काही प्रकार आहे आणि स्वतःला मारून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि पूर्णकडे रक्त होता. त्याला वाचवण्याचे काहीच चान्स नव्हते. लोकांनी त्याचा झटापटी करून त्याला डॉक्टरकडे नेलं आणि देवाचीच कृपा म्हणावी की राहुलला काही झालं नाही. तो जिवंत होता. मार लागलेला पोटाला खूप, पण तो जिवंत होता. आणि जेव्हा तो घरी आला राहुल काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहून, तेव्हा सर्वांनी त्याला विचारलं की बाबा तू असं का केलंस, तू एवढा चांगला मुलगा, नोकरीधंदा करतोस, सर्व तुझी जिम्मेदारी पूर्ण करतोस. तेव्हा राहुल बोलला की त्यालाच माहिती नाही की त्यांनी काय केलं. म्हणजे त्याला आठवतसुद्धा नाही. त्याला फक्त हे आठवतोय की तो रात्री जेव्हा घरी आला तेव्हा तो जेवला आणि झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी काय झालं ते त्याला अजिबात आठवत नाही. आणि तेव्हा जेव्हा त्याने लोकांना हे सांगितलं की त्याला रस्त्यावर अशी अशी कोणतरी बाई दिसली, तेव्हा लोकांना त्याचा विश्वास पटला. कारण असे बरेच इन्सिडेंट किंवा असे बरेच घटना तिथे घडल्या जिथे रस्त्यावर तुम्हाला एक बाई दिसते. कारण एकेकाळी त्या बाईचा तिथे कोणीतरी खून केला होता, म्हणून त्या सुडाच्या भावनेने ती तिथे असते आणि लोकांना असे वशमध्ये करून त्यांना मारण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणूनच मला तुम्हाला सांगायचं मित्रांनो, जेव्हाही तुम्हाला असं भर रस्त्यात कोणीतरी व्यक्ती किंवा कोणतरी बाई किंवा कोणता प्राणी वगैरे असं काही दिसलं तर प्लीज 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 कृपया तुम्ही तिथे गाडी नका थांबू किंवा तुम्ही तिथे थांबूच नका. तुम्ही लवकरात लवकर घरी निघून जा, कारण तुम्हाला माहिती नाही पुढे काय असेल. तर आजची आपली तिसरी गोष्ट आपल्याला मेल केली आहे अक्षय गुरव यांनी. तर अक्षयला ह्यात काय म्हणायचं आहे आपण ऐकूया. तर ह्या गोष्टी सुरुवात अशी होते ना की एक कॉलेजचा ग्रुप असतो, मुलांचा ग्रुप असतो, 2nd इयर 3rd इयरला असतील पुरं, आणि 7-8 जणांचा ग्रुप असतो. मुलं मुली मिक्स असतात. ग्रुप जसा कॉलेजचा आपला टिपिकल ग्रुप असतो तसाच ग्रुप असतो. आणि त्यावेळी काय होतं ना, त्यांना क्रिसमसच्या सुट्ट्या लागणार असतात आणि त्यांचं कॉलेजचंही लास्ट वर्ष असतं. म्हणून ते हे ठरवतात की आपण कुठेतरी एक ट्रिप काढूया. म्हणजे आता कॉलेज संपतं, ह्यानंतर माहिती नाही आपण कधी भेटू न भेटू, तर आपण एक शेवटचा आता एक लास्ट ट्रिप काढू, कॉलेज ट्रिप. ठीक आहे. तर त्यांचं असं जमतं. 7 जण असतात आणि ते बोलतात चला आपण कुठेतरी जाऊ. तर एक वैभव नावाचा मुलगा असतो, तर त्याचं गाव कोकणात असतं.
तर त्यांचं असं ठरतं चला ना मग. आणि तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा कॉलेजमध्ये असतो आपण खूप बजेटवर असतो, त्यामुळे ठरवतात की चला आपण वैभवच्या गावीच जाऊ, त्यांचा वाडा वगैरे आहे, तिथेच आपण राहू काही दिवस आणि मग क्रिसमसच्या सुट्ट्या जेव्हा संपतील तेव्हा आपण परत येऊ मुंबईला. आणि फायनली तो दिवस उजाडतो ज्या दिवशी त्यांना कोकणाकडे निघायचं असतं. ते लोक सर्व एका ठराविक ठिकाणी जमतात. त्यांच्याकडे एक 4 व्हीलर असते, म्हणजे मोठी गाडी असते, 6-7 सीटर असेल. तर ते लोक बोलतात ठीक आहे आपण ह्यानीच जाऊ, आणि ते लोक निघायला सुरुवात करतात. ठीक आहे, ते लोक दुपारी किंवा संध्याकाळी निघतात. आणि तुम्हाला माहिती कोकण थोडं लांब आहे, म्हणजे मालवण त्या बाजूला त्यांना जायचं असतं कुठेतरी. तर ते लोक मुंबईवरून रवाना होतात आणि जसं आपलं कॉलेजचा ग्रुप असतो, सर्व मिक्स मुलं मुली मिक्स, त्यांचं गेम्स वगैरे चालू होतात, दमशराज अंताक्षरी असं करून फुल एन्जॉयमेंटमध्ये ते लोक निघत असतात. ठीक आहे, बघता बघता ह्याच एन्जॉयमेंटमध्ये रात्र होते. जो ड्रायव्हिंग करत असतो मुलगा तोही दमतो आणि सर्वांचं असं ठरतं की आपण कुठेतरी बसून जेवूया मस्तपैकी आणि मग प्रवासाला सुरुवात करू. ते लोक मस्तपैकी किनाऱ्यावर एक हॉटेल असतो रोडच्या किनाऱ्यावर, तिकडे ते लोक थांबतात, मस्तपैकी पोट भरून जेवतात आणि त्याच्यानंतर कोणाची हालायचीच इच्छा नसते. म्हणून ते हे ठरवतात की एक काम करूया आपण, आता खूप रात्र झाली आणि जो ड्रायव्हिंग करत असतो ना तोही बराच जमलेला असतो. तर ते लोक बोलतात की आपण एक काम करूया, आपण इथेच कुठेतरी एक हॉटेल बघू आणि तिथे राहू. तर ते लोक ठीक आहे, म्हणजे हॉटेल बघू, तिथे राहू आणि सकाळी परत आपला प्रवासाला सुरुवात करू. सर्व लोक ॲग्री करतात आणि ते लोक हॉटेल शोधायला सुरुवात करतात. कोकणात तुम्ही बघाल की जास्त करून असे हॉटेल नाही आहेत मधल्या रस्त्याला, म्हणून ते लोक ढाब्यावाल्याला विचारतात, जो तिकडचा जिकडे ते लोक जेवायला थांबलेले असतात त्याला विचारतात की बाबा इथे कुठेतरी हॉटेल आहे का. तो बोलतो अरे हॉटेल तर नाही आहे, पण इथून रस्त्यात तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला असं एक लॉज टाईप असं काहीतरी आहे तिथे, हॉस्टेल टाईप तुम्ही म्हणू शकता, तर तिथे तुम्ही एकदा विचारा. ते लोक तिथे जातात आणि तिथे नशिबाने त्यांना एक खोलीही मिळते. एक खोली असते पण बऱ्यापैकी मोठी असते की जिकडे 7-8 लोक आरामात राहू शकतात. त्या लोकांनी त्याच हॉटेलमध्ये राहण्याचं डिसिजन घेतलं की बाबा आपण ह्याच हॉटेलमध्ये राहू आणि सकाळ झाल्यावर आपण आपल्या प्रवासाला निघू. ते लोक जातात त्या हॉटेलमध्ये, मस्तपैकी जेवून तर आलेलेच असतात आणि मस्त गप्पा मारत मारत ते लोक झोपून जातात. तर त्यांच्याच एक ग्रुपमधली एक मुलगी असते, तर श्वेताला वॉशरूमला जायचं असतं म्हणून ती उठते आणि ती वॉशरूमच्या दिशेने जात असते. तेव्हाच तिची नजर एका कोपऱ्यात जाते आणि ती नोटीस करते की त्यांच्याच ग्रुपमधला एक मुलगा, त्याचं नाव असतं ऋषभ एका कोपऱ्यात बसला आहे आणि तो स्वतःलाच एका काचेने मारण्याचा प्रयत्न करतोय. हे बघून ती अक्षरशः घाबरते, ती किंचाळते आणि सर्वांना उठवते. सर्व लोक एका झटक्यात उठतात आणि बघतात तर ऋषभ एका कोपऱ्यात बसलाय आणि तो एका काचेने स्वतःच्याच बॉडीवर, स्वतःच्याच अंगावर असे एक एक निशाण करतोय, म्हणजे स्वतःलाच मारतोय, स्वतःलाच एक खरवडतोय स्वतःच्या अंगावर. आणि हे बघून सर्व शॉक होतात, सर्व किंचाळायला लागतात. कसे करून सर्व लोक त्या खोलीच्या बाहेर पडतात. तेवढ्यात धाडस दाखवतात ते म्हणजे वैभव आणि निशांत धावत खोलीत जातात आणि ऋषभला खेचून बाहेर आणतात आणि तेवढ्यातच त्यांच्या कानात पडतं, मला हा हवाय, जर मला हा नाही भेटला तर मी सर्वांचा जीव घेईन, सर्वांना मारून टाकेन. एक सफेद दृश्य त्यांच्याशी बोलत होतं. हे ऐकून वैभव आणि निशांतचीही फाटते. ते लोक कसे करून ऋषभला बाहेर आणतात आणि एकीकडे बसवतात. तो बेशुद्ध अवस्थेत असतो आणि तेव्हा ते लोक त्या केअरटेकरला बोलवतात की बाबा हे काय होते, आम्हाला हे सर्व आवाज वगैरे ऐकू येते, नक्की चाललंय काय तुमच्या इथे. आणि तेव्हा तो केअरटेकरही घाबरतो. तो ऋषभला एका ठिकाणावर ठेवतो आणि त्याच्यावर काहीतरी मंत्रजाप काहीतरी करतो आणि ऋषभ थोडा नॉर्मल होतो. तो ऋषभला घेतो आणि त्याच खोलीत जातो. त्या खोलीत जाऊन परत तो काहीतरी मंत्रजाप करतो, काहीतरी क्रिया वापरतो आणि हे सर्व बघून वैभव आणि निशांतला शॉक बसतो. कारण जेव्हा तो मंत्र जपत असतो तेव्हा त्याच्या अंगावर ज्याही खुणा असतात, जे त्यांनी खरचटलेलं असतं, जेही त्यांनी काही केलेलं असतं त्याच्या अंगावर, ते हळूहळू भरायला लागतं आणि थोड्याच वेळात ऋषभ एकदम नॉर्मल होतो. त्याच्या अंगावरच्या सर्व जखमा मिटल्या जातात आणि तो जसा होता तसा होतो, एका जागेवर पडून राहतो. मग तेव्हा त्या लोकांना केअरटेकर बोलतो की आता काही नाही होणार, तुम्ही शांतपैकी झोपून जा, आता कोण नाही येणार. तेव्हा ती पोरं त्या केअरटेकरला विचारतात की पण हे नक्की झालंय काय होतंय आणि हे सफेद दृश्य का होतं आणि ऋषभ असं का करत होता. तेव्हा तो केअरटेकर बोलतो की ही जी जागा आहे ना आपल्या लॉजची किंवा आपल्या हॉटेलची, ह्या जागेवर खूप वर्षाआधी एक स्मशानभूमी होती, पण मे बी तुमचा मित्र रात्रीच्या वेळी बाहेर गेला असावा म्हणून त्याच्यावर असं काहीतरी झालंय, कारण आम्ही हॉटेलमध्ये जर तो असता, खोलीत असता, त्याला काहीच झालं नसतं. असं बोलून तो केअरटेकर बोलतो की पण आता तुम्ही झोपून जा, आता काहीच नाही होणार आणि कोणी खोलीच्या बाहेर नका पडू, तुम्ही झोपा, सकाळी उठा आणि आरामात तुमच्या दिशेला तुम्ही निघून जा, टेन्शन नका घेऊ. आणि जेव्हा ते लोक परत त्यांच्या प्रवासाला सुरुवात करत होते, गाडीत बसलेले मस्तपैकी जात होते, त्यांनी असं दाखवलं की काही झालंच नाही. थोडा पुढे जाऊन त्यांनी ऋषभला विचारलं की बाबा ऋषभ, तुझ्याबरोबर रात्री नक्की काय झालं होतं. तेव्हा अचानक ऋषभच्या डोळ्यात पाणी येतं आणि ऋषभ बोलतो की रात्री जेव्हा आपण ह्या खोलीत आलो, तुम्ही सर्व लोक तर फटाफट झोपी गेला, पण मला काही केलं झोपच येत नव्हती, म्हणून मी खोलीच्या बाहेर पडलो आणि ते समोर असलेल्या अंगणात गेलो, म्हणजे अशी जरा हवा खाऊ.
तिथे मी उभाच होतो. तितक्यात एक विचित्र सफेद एक एक व्यक्ती माझ्यासमोर आली. म्हणजे तिचा ना चेहरा होता, काय होतं काहीच नव्हतं. ती माझ्यासमोर आली आणि मला खेचून खोलीत आणलं आणि ती मला मारण्याचा प्रयत्न करत होती. मला तेवढंच आठवतं. त्यानंतर मी बेशुद्ध झालो आणि मला काहीच आठवत नाही आहे त्याच्यापुढे. पण खूप भयानक होतं ते. जेही माझ्यासोबत रात्रीत झालं मी हे आयुष्यात विसरू नाही शकत की असंही काही होऊ शकतं. म्हणजे ऋषभ ॲक्च्युली नास्तिक असतो, त्यांना भूत किंवा देवांवर विश्वास नसतो. पण ह्या दिवसानंतर ऋषभला ते विश्वास होता आणि ते बऱ्यापैकी पटतं. हीच आपली आजची शेवटची गोष्ट होती. आय होप तुम्हाला हे सोलो पॉडकास्ट आवडलं असेल आणि तुम्हालाही जर तुमची गोष्ट, तुमच्याबरोबर झालेली घटना आपल्याबरोबर शेअर करायची असेल तर नक्कीच शेअर करा. bhankaspodcast@gmail.com वर तुमच्या गोष्टीही अशाच लोकांसमोर सांगू. तर मित्रांनो, हाच होता आपला आजचा एपिसोड. आय होप तुम्हाला मजा आली असेल हे ऐकताना आणि थोडी थोडी तुमचीही फाटली असेल, तुम्ही घाबरलात असाल. आणि जर तुम्हाला असेच एपिसोड बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आम्ही असेच बरेच हॉरर आणि भय कथा, भूतांच्या कथा सांगत असतो, ज्याने ऐकून तुम्हालाही खूप मजा येईल. आणि जर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामवरही फॉलो करा, कारण आपण रेग्युलरली अशाच प्रकारचे भन्नाट आणि हॉरर रील्स टाकत असतो. चला, तोपर्यंत माझं नाव रिकी आहे. मी तुमची रजा घेतो. आपण भेटू परत एकदा आणि अशीच भंकस करू. ठीक आहे, चला, काळजी घ्या तुम्ही. बाय.